मैत्रिणींनो, रत्ना मोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान असे लाडू बनवायचे आहे, अतिशय पौष्टिक। तर आज आपण मुंगाच्या डाळीपासून लाडू बनवत आहोत। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान असे लाडू बनवायचे आहे आपल्याला। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला लाडू बनवण्यासाठी मुंगाची डाळ घ्यायची 1 वाटी, साजूक तूप घ्यायचे, बदामचे काप आणि पिस्ता घ्यायचा। तर पहिले आपल्याला मुंगाची डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर अगदी स्वच्छ अशी मी इथं डाळ धुवून घेतली आहे, 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली। आता आपल्याला अशा एका गाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि 5 मिनिटं व्यवस्थित सुकून द्यायची आहे। तर अगदी व्यवस्थित डाळीतलं पाणी सगळं निचरून गेलेलं आहे। तर आता आपल्याला पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची डाळ। तर आता आपल्याला पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची डाळ। अगदी आपल्याला कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। आणि अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होतात। मुंगाची डाळ म्हटलं ना तर पौष्टिकच आहे। तर त्यापासून छान असे आपल्याला लाडू तयार करायचे आणि खायला तितकेच चविष्ट लागतात। तर बघू शकता डाळ आपली पूर्णपणे ड्राय झाली आहे। तर अजून आपण 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायची, म्हणजे अगदी कलर चेंज होईल। अगदी व्यवस्थित आपल्याला डाळ भाजून घ्यायची। तर अगदी व्यवस्थित डाळ भाजून झाली, बघू शकता कलर चेंज झाला। तर लक्षात ठेवा, आपल्याला डाळ भाजताना अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला डाळ भाजायची आहे, गॅस मोठा करायचा नाही। आता इथे मी गॅस बंद करते आणि आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। 5 मिनिटं थंड होऊन देऊ। तर इथं डाळ थोडीशी मी थंड होऊन गेली। आता आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित झाली डाळ दळून घेतली आहे। तर अगदी आपल्याला रव्याप्रमाणे डाळ दळून घ्यायची। आपला जाडसा रवा असतो ना, तर ह्या पद्धतीने डाळ दळून घ्यायची। आता आपल्याला लाडूसाठी लागणारा पाक तयार करू। तर आता इथं गूळ घालायचा आहे। तर 1 वाटी मी डाळ घेतली होती, त्याच वाटीचं प्रमाण आहे। तर 1 वाटी मी इथं गूळ घेतला आणि अगदी 1 वाटीला थोडंसं कमी पाणी घेतलंय मी। तर पाणी घालायचे। तर गूळ व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय। तर आपल्याला असं पाक वगैरे काही तयार करायचं नाही, फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय व्यवस्थित। एक उकळी काढून घ्यायची गुळाला। तर मी इथं गुळाचा वापर केला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरही घालू शकता। तर अगदी व्यवस्थित गूळ मेल्ट झाला, छान अशी उकळी आली। आता गॅस बंद करायचे आपल्याला आणि साईडला ठेवायचे। तर आता आपल्याला कढईमध्ये तूप घालायचे। 4 चमचे मी इथं साजूक तूप घेतले आणि आपण जी डाळीची पावडर तयार करून घेतली, पावडर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची। तर अगदी आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायची, कारण आपण अगोदरच डाळ व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे इथं आपल्याला जास्त वेळ नाही लागणार। फक्त 5 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचे। बदामचे काप घालायचे, पिस्ता घालायचा,
तर अगदी व्यवस्थित इथे मी भाजून घेतलंय. कलरही थोडासा चेंज झालाय. आणि असा खमंग वास आलाय. तर आता आपल्याला जो गुळाचा पाक तयार केलाय ना आपण, तो पाक करायचा आहे. अगदी थोडासा राहिलेला पाकही घालून घ्यायचा आहे पूर्णपणे. तर आपल्याला तिथं वेलची पावडर घालायची आहे. तर 1 चमचा वेलची पावडर घातली. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अगदी व्यवस्थित आपल्याला लाडूसाठी मिश्रण तयार झाले. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि 5 मिनिटं आपल्याला थंड होऊन द्यायचे. तर अगदी व्यवस्थित आपल्या लाडूचं मिश्रणही थंड झालं. तर आता आपण लगेच लाडू वळून घेऊया. तर थोडंसं मी इथं हाताला तूप लावून घेते. अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं. अगदी सहजपणे लाडू तयार होतो. बघू शकता अगदी सहज लाडू तयार झालाय. तर ह्या पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊ. एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचे. तर अगदी झटपट असे आपले मुगाच्या डाळीचे पौष्टिक लाडू तयार झाले. अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये छान असे आपले लाडू तयार झाले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.